नेमकं पंचकल्याण उद्या आहे 20 मार्च आणि 19 मार्चला संध्याकाळी अतिशय तुफान वारं सुटलं. मला मंडपात काय कंडिशन झाली काय माहित. लाईट गेली बघ वाऱ्यामुळं. चार्जिंग लाव. मित्रांनो नमस्कार. मागे जो या ठिकाणी तुम्हाला दिसेल इथे या ठिकाणी हा मोठा मंडप आहे, तो सध्या काढायचं काम चालू आहे. तोच दिग्रजच्या कृष्णाकाठचा पंचकल्याणचा मंडप होता. पंचकल्याण ही जैन धर्मियांची महत्त्वाची पूजा असते आणि 5 दिवस असते तर पंचकल्याण. आणि हा कार्यक्रम मला आठवते असं मी 7वीला होतो तेव्हा झालता आणि आता माझं वय 36 वर्ष आहे. म्हणजे 25 वर्षानंतर हा दिग्रजच्या कृष्णाकाठी हा कार्यक्रम झालता. आता कधी 10 वर्षांना होईल किंवा 15 वर्षांना होईल, केव्हा होईल तेव्हा माझे भाग येणार. पण आता सध्या दिग्रजच्या कृष्णाकिनारी माझे पंचकल्याणचे मी 450 व्हिडिओ केलेत आणि 10 मिनिटाचे मी 5 भाग करणार आहेत. ते पहा. त्याच्यानंतर दिग्रजच्या कृष्णाकिनारी वेगवेगळे भाग कंटिन्यू येत जाणार आहेत. तुम्ही फक्त शेअर करा काही विशेष घडलं या पूजेमध्ये हे पहा. आणि याच्यानंतर जर पंचकल्याण पूजा जरी संपली तर दिग्रजच्या कृष्णाकाठी टाकण्यासाठी माझ्याकडे भरपूर रेकॉर्डिंग शिल्लक आहे मित्रांनो. तर पाहत चला पोहत चला, खुश राहा, सुरक्षित राहा. दिग्रजच्या कृष्णाकाठचे कार्यकर्ते नांद्रे पंचकल्याणमध्ये सहभागी होण्यासाठी चाललेत. का तर मोठं गाव आहे आणि तिथे स्वयंसेवकाची गरज भरपूर होती म्हणून मदत करायला गेलते. आणि त्याच्यानंतर काही दिवसातच आपल्या गावातल्या प्रत्येक गाडीवर तुम्हाला असा बोर्ड दिसेल की 20 ते 25 मार्च 2026 पंचकल्याण उत्सव शुभस्थान मौजे दिग्रज, म्हणजे आपल्या गावी. पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव 20 ते 25 मार्च 2026 तब्बल 2 दशकानंतर दिग्रजच्या कृष्णाकाठी हा महोत्सव भरणार आहे. आणि या महोत्सवाचे सर्व भाग दिग्रजचा कृष्णाकाठ या माझ्या चॅनलवर येणारच आहेत. तर पाहत चला पोहत चला, खुश राहा, सुरक्षित राहा. दिग्रजचा कृष्णाकाठ. धन्यवाद. 2 व्हीलरवर तर स्टिकर होतेच, पण काही हौशी लोकांनी 4 व्हीलरवर बॅक साईडला देखील पूर्णपणे स्टिकर करून घेतले पंचकल्याण उत्सव आपल्या गावी. आणि आता जागा पाहायसाठी ते बघा ही जागा फायनल करण्यात आली आहे. आणि ही जागा कशी फायनल झाली हे आम्हाला कळलं, कारण की पुढे हा जो लोकांचा गट्टा जात आहे याच्यामध्ये महाराज वगैरे आहेत जे जागा फायनल करायसाठी वगैरे गावातले व्यक्ती प्रतिष्ठित तिथं आले होते आणि ही जागा फायनल केली. आणि काही दिवसातच त्या जागी आता मटेरियल येऊन पडले आणि मटेरियलची पुन्हा हे बघा इथं मटेरियल दिसेल तुम्हाला. आता मंडप उभारण्याचं काम जोरात शोरात चालू होणार आहे, कारण की पंचकल्याण पूजेला राहिलेत अवघे 20 दिवस. गावातील एक व्यक्ती कैलासवासी महावीर पाटील यांनी 5-5 रुपयाची नाणी मित्रांनो गोळा करून 25,000 रुपये साठवले होते 4 वर्षात. त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांनी आहारदानासाठी पंचकल्याणला ते पैसे देऊ केले. आणि जी जागा ठरली आहे ती आहे गावातील जोशी काकांची किमान 5 ते 6 एकर जागा. बसवेश्वर मंदिराच्या आवारात तुम्हाला ज्या गाड्या लावल्या आहेत 1, 2, 3 प्रत्येक गावाच्या गाडीवर आमच्या हा बोर्ड आहे, खास करून जैन माणसांच्या गाडीवर. आणि या ठिकाणी मंडपात तुम्हाला पाहिजे की वर पत्रे उचलून ठेवण्याचे काम क्रेनने चालू आहे, कारण की हे पत्रे पुन्हा पसरले जाणार सर्वत्र पूर्ण मंडपावर. पंचकल्याण पूजेचा मंडप जिथे चालू आहे ते आमचे मित्र निलेश पाटील यांचं शेत आहे. आणि आहारदान या ठिकाणी भोजनाची व्यवस्था होणार आहे हे पूर्णपणे जोशी काकांचं शेत आहे. पूर्ण सप्पाई शेतामध्ये तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूला, एका बाजूला मंडप आहे, मध्ये फक्त रोड आहे आणि दुसऱ्याच बाजूला जेवणाची व्यवस्था आहे. सायकलने जाताना मी पाहिले की रस्ता दुरुस्ती करण्याचं काम चालू आहे. गावामध्ये पूर्णपणे स्वच्छता करण्याचं काम चालू आहे. सर्व सगळा हटवण्यात येत आहे, स्वच्छ म्हणजे एकदम स्वच्छ करण्याचं. आणि मी या पंचकल्याण मंडपाच्या जवळ गेलोय, कारण की त्याला लागूनच मी एका ठिकाणी ते वैरण विकत घेतले जनावरांसाठी. आणि मी आता आलो आहे पंचकल्याण पूजेमध्ये आणि माझ्यासोबत आलेला आहे विनू देखील माझ्यासोबत आलेला आहे. पंचकल्याण पूजा लक्षात ठेवायचं. पंचकल्याण पूजा 4 दिवस नुसता खीर खायची. खीर पिट्टा पाडायचा, भात खीर सगळा आहे. वांग एक नंबर, सगळं जेवण एक नंबर असते. पंचकल्याण पूजा तयार झाला लक्षात ठेवली. कृष्णाकडे पंचकल्याण पूजा जेवायला पण दोघांनी सुट्टी द्यायला नाही. विनूशी बोलत बोलतच वैरण काढली, वैरण खांद्यावर घेतली आणि गाडीवर वैरण ठेवणार. आणि विनू बघा तिकडे चालत चाललाय पुन्हा घराकडे. आणि आता मी वैरण घेऊन जाणार घराकडे. आपला नेहमीचाच रस्ता असल्यामुळे त्या रोडला जाणं येण्यासारखं होत असतंय. तर पाहिलं की पूर्णपणे पत्रे लावून झालेले आहेत. आणि या ठिकाणी एक मोठं झाड होतं, ते झाड मात्र मित्रांनो पंचकल्याण पूजेच्या मध्ये येत असल्यामुळे ते तोडण्यात आलं. याचं एक थोडीशी खंत जाणवली, पण नंतर जे होणार आहे ते मात्र कौतुकास्पदच आहे. आणि हा रोड दिग्रजचा कृष्णाकाठचा मी आणलाय मंडपामध्ये मंडपाचा आकार पाहण्यासाठी. पत्रे किती निष्णातपणे हातरले आहेत आणि तिथे कामगार कंटिन्यू 10 ते 15 कंटिन्यू काम करायचं चालू आहे. हे पहा पत्रे असे वर देत आहेत आणि वर पत्रे तिथे एका लाईनने टाकत आहेत. आणि मंडपाला हे पत्र लागतीलच, कारण की पाऊस वगैरे आला किंवा सोसाट्याचं वादळ वगैरे झालं तर नुसता मंडप काही करू शकत नाही, तो कागदासारखा फाटून जाणार. म्हणून मेन मंडपाला पावसापासून वाचवण्यासाठी पत्रे हे लागणारच. आणि हे पत्रे हातरायचं काम पूर्णपणे चालू आहे. नंतर जिथे जेवणाची व्यवस्था आहे रोडच्या पलीकडे तिथे देखील पत्रे हातरले जाणार आहेत. आणि एका संध्याकाळी दिग्रजच्या कृष्णाकाठी जो पूल गेलाय त्या पुलाला रंगवण्याचं काम चालू आहे. पिवळे आणि काळे पट्टे द्यायचं काम चालू आहे, कारण की पंचकल्याण पूजेसाठी गाव देखील बऱ्या प्रमाणात रंगवून तयार करण्यात येत आहे. स्वच्छता तर चालू आहे, रोड देखील दुरुस्त करण्याचे काम चालू आहे आणि रंगवण्याचे देखील काम चालू आहे.
पूजा जशी जवळ येईल तसं कामाचा ताण देखील असल्यामुळे लोक रात्रंदिवस जागून देखील काम करत होते. मंडपाला आता या ठिकाणी पडदे बांधणीचं काम चालू आहे. किती छान पडदे सोडलेत बघा आणि कशा प्रकारे ते हालत आहेत. या ठिकाणी आपण 1-2 रील करूया असा विचार करून रील केलाय. ही लहान मुलं 2 माझ्यासोबत आले आहेत. अर्णव हे बघा पंखे लावण्यासाठी पंखे आणि त्याचे पाते किती आहेत. आणि अर्णवला आपण म्हटलं अर्णव एक व्हिडिओ आपण करूया. चल अर्णव देखील तयार झाला. हे बघा ह्याच्या हातात काय आहे, प्लॅस्टिक सारखं वाटतंय पण बघा मित्रांनो, कुठलं तर झाड उगवून आलेलं आहे. प्लॅस्टिक सारखं दिसतंय पण तसं नाहीये. ते कांद्याच्या बिया आहेत. लावल्यानंतर ते कांद्याच्या बिया पुन्हा मोठ्या होत्यात आणि त्याला कांदे लागतात. आणि अर्णवला म्हटलं अर्णव चल आपण आता थोडस व्हिडिओ कर. सर्वांना गुड मॉर्निंग मित्रांनो, जय जिनेंद्र. आता आपल्या पंचकल्यांच्यासाठी सर्वांनी यावे. आपल्या पंचकल्यांच्यासाठी सर्वांनी मित्रांना पीक घेऊन यावे. सर्वांना जय जिनेंद्र. आपली पंचकल्याण आहे 20 ते 25 मार्च. सर्वांनी यावे अशी 2026 पर्यंत. डिग्रजचा कृष्णा महाराज इथं सगळी लोक सांगतात. आपल्याच गावातली माणसं आहेत. ब्लॉगर मला देखील काहीतरी म्हणायचं आहे. हा म्हणाला आता चल तू पण काहीतरी म्हण. पाठीशी तू उभी असताना कोणाला कशाला भिऊ ग भिऊ. पाठीशी तू उभी असताना कोणाला कशाला भिऊ ग भिऊ. आणि याडाय माझा जीव आजू, याडाय माझा जीव. पाठीशी आई वडील उभे असताना मी कोणाला कशाला भिऊ, येडाय ग माझा जीव ग जीव, असं तो म्हणण्याचा प्रयत्न करत आहे. असं आपण समजून घेऊ. लहान लहान हात देखील पहा. कचरा वगैरे पडलेला आहे मंडपामध्ये, ते स्वच्छ करायचं चालू आहे. लहान कमान आणि इथं मेन मोठी कमान उभारण्यात येणार आहे. गावची स्वच्छता सर्वात प्रायोरिटीचा विषय म्हणून सरपंचांनी देखील गावामध्ये खराटा घेऊन हातात पंचकल्याण चालू केले आहे. पूर्ण गावात स्वच्छता. आमचे मित्र वगैरे ज्यांना स्वयंसेवक वगैरे आहेत, गावचे ग्रामसेवक सदस्य या सर्वांनीच स्वच्छता केली आणि एक मशीन देखील मागवलेलं आहे, ज्या ठिकाणी पूर्णपणे रस्ता रोड ऑटोमॅटिक असा स्वच्छ होऊन जाईल आणि धूळ बाजूला फेकली जाईल. का तर हा मेन रोड आहे. या ठिकाणी कमानी उभारल्या जाणार आहेत पंचकल्याणला जाण्यासाठी. या मशीनच्या पात्याला तिरका अँगल आहे, म्हणजे तिरका असं बरोबर कचरा रस्त्या काढल्या ठेवून टाकते आणि समोरच जवळच एकदम आसपास त्याच रोडला आपली ही गल्ली आहे आणि या गल्लीत खाली आपल्या इथं घर आहे. पुन्हा एकदा जायचा योग आल्यास मंडपाकडे जाऊ आणि भोजन विभागाकडे जाऊ तर पूर्णपणे मंडप आता आकार घेऊ लागलाय. लहान मुलांसाठी खेळण्याचं साधन झालेलं आहे तो मंडप आणि इतक्या मोठ्या जागेत त्यांना देखील मन प्रसन्न आहे. बघा आतमध्ये मंडपाच्या तुम्हाला दिसेल की कशा प्रकारे पूर्णपणे तयारी पूर्ण स्तुवा चालली आहे. पडदे वगैरे सर्व लावून झाले आहेत. मध्ये कमळाचे डिझाईन 3 काढलेले आहेत आणि खूप छान मंडप सजला आहे. ही भोजन व्यवस्थेमध्ये ज्या ठिकाणी भोजन करायचं आहे त्या ठिकाणी जमिनीवर फरशा हातराचं काम चालू आहे आणि भोजन मंडपाच्या ठिकाणी देखील सूर्य मावळतेला लागलाय. लाल सूर्य झाला आहे आणि पंचकल्याणला आता फक्त 4 दिवस राहिले आहेत. तोपर्यंत ही तयारी बऱ्यापैकी पूर्ण झाली आहे. वीर सेवा दलचे कार्यकर्ते तेथेच असायचे. कुठे काही गरज पडते का, कमी पडते का यांची दररोज संध्याकाळी मीटिंग असायची, चर्चा व्हायची की काय करायचं आहे आणि कशा प्रकारे उभारणी करायची आहे. इथे जे काका चालले ते आपल्या ओळखीचे आहेत. ते नदीला दररोज सकाळी पोहायला येतात. लहान मुलं बघा हातात मर्क्युरी घेऊन चालले आहेत. लहान मुलांचे हात देखील मंडपाच्या कामात खारीचा वाटा उचलू लागलेत. आता मंडप बऱ्यापैकी 90% तयार झाला आहे. आता खाली मॅटिंग हातरलं की पूर्णपणे मंडप तयार झाला. लहान मुलं बघा मर्क्युरी लावायसाठी किती हातात नसतं, प्रत्येक जण लहान मुलं मदत करत आहे. उत्साह आणि चैतन्य भरभरून वाहत आहेत. आता या रोडला कमानीनंतर बांधले जाणार हे जीन मंदिर आहे. जीन मंदिरा पुष्पवृष्टी करण्यासाठी किंवा अभिषेक घालण्यासाठी इथे पाड बांधलेला आहे वर जाण्यासाठी स्तंभला. पुढे मंडप आहे आणि या ठिकाणी देवाची पूजा वगैरे असते त्यासाठी इथं तयार केलेलं आहे. कॉन्क्रीटचे कुंड, यज्ञकुंड. आणि मला हे वाटलं मित्रांनो की हे झाडं जे मित्रांनो खूप लावली बरं का या ठिकाणी. अतिशय म्हणजे 200-300 झाडं या ठिकाणी लावण्यात आली आणि पंचकल्यांची ही झाडं मात्र आठवण म्हणून राहतील बरं का. कारण की इतकी झाडं ज्या झाली की पलीकडले गाव कसबेडीला देखील 100-200 झाडं आपण दिली. मात्र झाडं यावेळी एक झाड कट केलं मात्र हजारो झाड लावण्याचा उपक्रम हा मात्र मित्रांनो छान घ्यायला आला, हे मात्र मला जाणवलं. गाडीवर जसे स्टिकर लावले तसे जागोजागी डिजिटल लावण्यात आले आणि या ठिकाणी लाडू करायचे काम चालू आहे. प्रत्येक जैन धर्मीयाच्या घरात 10 किलोचे किमान लाडू केले जाणार आहेत. कारण पाहुणेच इतके येतात म्हणून लाडू करायचं काम, प्रत्येकाच्या घरात लाडू करायचं काम चालू आहे. लाइटिंग ज्या रोडला कमांड लागणार आहे त्या रोडला लाइटिंग झाले आणि झाडे मात्र तशी खड्ड्यात लावून ठेवले आहेत. ती पुन्हा शाळकरी मुलांमार्फत लावणी जाणार आहेत. हे पहा मुख्य रस्ता इकडे जाणार आहे मंडपाकडे. महिन्याभरापासून तयारी पूर्ण झाली आणि नेमकं पंचकल्याण उद्या आहे 20 मार्च आणि 19 मार्चला संध्याकाळी अतिशय तुफान वारं सुटलं. आता मंडपात काय कंडिशन झाले काय माहित. लय वरण तर ओले वार यायला लागले. लाईट गेली बघ वाऱ्यामुळं. चार्जिंग बलाव एक चार्जिंगचा बनवायची. सध्या या चार्जिंग बलानी इन्व्हर्टरची डिमांड मात्र खूप कमी केली आहे.
नांदरे पंचकल्याण झाल्यामुळे लगेच आपल्या डिग्रजचं पंचकल्याण आलं म्हणून सलग भाग वाटते तुम्हाला, म्हणून मी गोड मुंग्याचा भाग तेवढा मध्ये घेतला. आता पंचकल्याणचे हे भाग पहा. याच्यानंतर कधी दशकानंतर पंचकल्याण येईल तेव्हा येईल. खुश राहा, पाहत चला. आता उद्या पहा मंडपाचं काय झालं.